ओळखलं का मला? मी शिवा काशीत पन्हाळगडाच्या प्रसंगामधून छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप स्वराज्यात पाठवण्यासाठी याच शिवा काशीनं बलिदान दिलं होतं. पण आता जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण हा शिवा काशीत, तर तुम्हाला पुन्हा एकदा इतिहासाचं स्मरण करावं लागेल, आठवावं लागेल इसवी सन 1600 मधला तो काळ. इसवी सन 1600 मध्ये कसा होता महाराष्ट्र, कसा होता महाराष्ट्राचा माणूस, कसा जगत होता, कसा भोगत होता, कसा सोचत होता माणूस. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये यवनांचं राज्य होता. मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या 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 सर्वांच्या अत्याचारामुळे इथली प्रजा पार त्रासून गेली होती. इतके 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 अत्याचार की या यवनांचे घोडे शेतातील उभ्या पिकाला आडवे करत, अरे गावातील देवळाचे कळस अंगणातील तुलाच उद्ध्वस्त करत, घरच्या आई बहिणींची आबरू घरच्याच वेशीवर लुटली जात होती. पण कुणाच्या धमन्यात ताकद नव्हती की हातात तलवार घेऊन या यवनांचा नायनाट करावा. पण या रयतेच्या डोळ्यातील अश्रू, वेदना, यातना मात्र त्या एकाच माऊलीला दिसत होता. त्या माऊलीचं नाव आहे माँसाहेब जिजाऊ. कडाडल्या जिजाऊ. मी 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 या रयतेला राजा देईन आणि तो राजा निर्माण करेल हिंदवी स्वराज्य. गुलामगिरीचा अंधकार मिटून इथं निर्माण करेल स्वातंत्र्याचा प्रकाश. आणि बघता बघता सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये शिवनेरी गडावर तर सुवर्ण पहाट उगवली. 19 फेब्रुवारी 1630 माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांच्या पोटी एक शिवसूर्याचा जन्म झाला. आणि त्या शिवसूर्याचं नाव होतं शिवाजी. मग याच शिवाजीराजानं याच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जोडलं. 18 पगड जाती धर्मातील मार, चांबार, तेली, माली, कुणबी, ब्राह्मण, धनगर या सर्वांना मराठा या एकाच नावाखाली एकत्र केलं. आणि त्याला सांगितलं तुला इथं स्वराज्य निर्माण करायचं आहे. मग प्रत्येक माऊला पेटून उठला, स्वराज्यासाठी जगायला, लढायला आणि मरायला तयार झाला. आणि बघता बघता हे स्वराज्य प्रतीपचंद्र लेखे वर्धिष्ण विष्णू वंदिता सहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे हे स्वराज्य वाढत 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 निघालं. पण हे वाढत असलेलं रयतेचं स्वराज्य त्या काळातील मुघलशाही आणि आदिलशाहीला मात्र खूपच होतं. अरे सुलतान अली आदिलशाहचा सरदार अफजल खान, ज्याला का देश घाबरायचा, त्या अफजल खानाला महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी फाडलं. अशाच प्रकारे प्रत्येक शत्रूचा गनिमी कावाने मात करत आई तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि आज मी 350 वर्षानंतर तेच स्वराज्य पाहायला आलोय. मी काय इथं आलोय तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडलंय मला. महाराज म्हणाले, जा शिवा, बघून या 350 वर्षानंतर आपलं स्वराज्य किती सुंदर असेल, किती देखणं असेल आपलं स्वराज्य. जातीवाद आणि धर्मवाद तर कुठेच नसेल. त्या ताजमहालापेक्षा सुंदर आपले सह्याद्रीचे गड किल्ले असतील. भ्रष्टाचार तर कुठे पाहायलाच मिळणार नाही. जा शिवा, बघून या आपलं स्वराज्य आणि लगेच मला सांगत या. होय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं ते स्वराज्य बघतोय. हो, तेच स्वराज्य बघतोय. बघितला माझा सह्याद्री, बघितला माझा रायगड, प्रतापगड, पुरंदर. पण ते रयतेचं स्वराज्य नाही. राज हे स्वराज्य नाही, राज घात झाला. अहो, शहाजी राजांच्या संकल्पनेतील, माँसाहेब जिजाऊंच्या स्वप्नातील आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी खांद्यावर पेरून नेलेलं ते रयतेचं स्वराज्य नाहीच, राज घात झाला. आपल्याच माणसानं घात केला. अहो, जातीवाद आणि धर्मवाद तर इथल्या प्रत्येक माणसाच्या नसा नसात भिनलंय राज. अहो, त्या रायगडावर तुम्ही एकाच किल्ल्यावर मंदिर आणि मस्जिद उभारली. पण या संपूर्ण देशात मंदिर व्हावं की मस्जिद व्हावं यावर आपलीच माणसं आपल्याच माणसांचा जीव घेतात. राज स्त्रियांवर अत्याचार होतात.
अहो त्या रांजा पाटलांना स्त्रीवर बलात्कार केला म्हणून त्या रांजा पाटलाचे हात पाय कलम केला तुम्ही. पण आज तर एक रांजा पाटील नाही तर हजारो रांजा पाटील आई बहिणीची आबरू लुटतात. राजा तुम्ही समजताय ते स्वराज्य आता राहिलंच नाही. स्वराज्य राहिलंच नाही. अहो या इथल्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे अजून समजलंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा. समत्या न्याय स्वतंत्र बंधुत्व या सर्वच मानवतावादी तत्वांचा निर्माता राजा. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे स्वाभिमान, शिव म्हणजे अभिमान, शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे सर्व पापांचा नाश, शिव म्हणजे स्वराज्य. तुमच्या भाषेत सांगायचं तर टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस म्हणजे शिवराय. अरे जे जगाला कळले ते इथल्या प्रत्येक मावळ्याला कळले काय शिवराय. अरे अखंड हिंदुस्थानाचा बादशाह औरंगजेब जो उभ्या आयुष्यात कुठल्या शत्रूचं त्याने कौतुक केलं नाही तो शिवरायांपुढे नतमस्तक झाला. आणि जेव्हा शिवरायांच्या निधनाची बातमी त्याला समजली तेव्हा तो अल्लाह पुढे नतमस्तक झाला. त्याने नमाज घातला. हे अल्लाह खोल दे तेरे सब दरवाजे, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. अरे ज्या क्रूर औरंगजेबाला शिवराय कळले त्या इथल्या प्रत्येक मावल्याला शिवराय कळले का? इथल्या प्रत्येक मावल्याला शिवराय कळले का?